नमस्कार मित्रांनो, अशा आईच्या पोटी जन्म घ्यायला नशीब लागतंय. न शिक्षण घेता ना कुठं क्लास लावता. तिला किती भारी भारी डिझाईनचे ब्लाऊज शिवता येते. तर तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचा असेल ना तर नक्की माझ्या मम्मीकडे या बघा. इतकं भारी भारी ब्लाऊज शिवते. तिला इतके डिझाईनचे ब्लाऊज येतात ना, ती न क्लास लावता न शाळा शिकता. ती बघा किती भारी भारी डिझाईनचे ब्लाऊज शिवते. शाळा शिकले माझी नवी टाकतो नवी शिकली आणि सगळं काम करून पण ब्लाऊज शिवती या. सगळं घरातलं काम उरकायचं, सगळ्याला जेवण द्यायचं, धुण्या भांडी करून मग पुन्हा हे ब्लाऊज शिवायला बसते या. ज्युनियर सांगा ती यागळाच आहे की अजून. ती राहतो की ओली तिला यायचं असतं की त्याची बाकी असते माझ्याकडं. तिला वेळ झाला घे म्हणतोय मला. बघा पोटावरच पाय देतोय घरी कसा बघतोय कुठं सुद्धा नाही पायरीच आहे त्याची. तिकडे बघ बाबाकडे बघ. गंपू गंपू तसं धरू नका म्हणून आई. मानाला तसा हापडा बसतोय. आपला बसतोय आज दवाखान्यात गेलतो का आम्ही खेळ असल बाबा असं मनकेत असं मानात गॅप पडला होता लेकराच्या. किती महिन्याचं लेकरं होतं ते? त्याला हाय तसं झोपून राहू दे म्हणजे डॉक्टर. झोपतय का तिला? आणि तुम्ही शाळेमध्ये गेलो ए सगळे पोरं बोला इकडे मध्ये. अशी एकदा घ्या बरं पट्टी सगळे घ्या उभं. तरी हा एक एक पट्टी दाद्याला भावड्याला काय होईना आता बाकी काय बोलू काय नका. करायचं गाडीला उचलायलेत. हे लेकराला मारण्यापेक्षा आधी ह्या मोठ्या माणसालाच मारा नवलं ना अशी वरीच घेते तर लेकराला. ह्याचं नाही ग त्याचं लेकरं बाहेर बी गाडीला शाळेमध्ये उचलायले तर मागा शाळेत पण काय तुला बोलून आणखी नुसत्या उचल्याच्या वाहनावानी बघायला लागले तर दलिंदर अवलादीचे. मागा हादाय पाहिजे होतं मला. बघते. चांगले हादावे लागते आई. तुमच्या शाळेत कोणाच्या शाळेत आहे ती पोरगी आपली नितीन बापूची पोरगी. ह्यांच्या शाळेत आहे नकोशाच्या. तिचा तिचा हात मोडला बघितला का? शाळेतच मोडलाय. हा नाही ती ऐका अंगणवाडी मध्ये गेली आणि तिचा पायऱ्या होत्या आणि तिला लई मजा वाटत होती लंगडी घालायला. मग तिने लंगडी घालत घालत खालीच पडली बाहेरून लंगडी घालीत खाली येत. बावड्या गण्या आणि हात मोडून घेतली. ती खाली ती बी गाडी उचलायले होते दोघं. तुझं पोरगं तोडून घे. ही बाबा. आणि तिचा हात सुजला. गण्या फुकारीच्या पट्या हाणल्यात एक एक आणि हळूहळू हाणल्यात हा. तिचा हात नाही सुजला अजून पण. मोडून पडावा लागतोय तसा. आई त्या बल्बाला बी हात लावत होते. मी काय करायला लागते बल्ब सज्जावर टाकला. आता लावा हाताला. आता तिथं शाळे पसल्या झाडावर कोण कोण चढतंय आणि कोण कोण उड्या मी मारतंय. सांगते थांब बघ. हा. ही सगळे चालते ही वाले तिघ जण पण. ते तर काय डोकावणी तोंड वाचतोय हा. काय येतं की माझ्यावर आलगडा म्हणून काय नाही की. पण इकडं तर बारीक काटा साळाचा काटा. आता कोण कोण झाडावर चढतंय आणि उड्या मारतंय मला सांगा पटपट लवकर. खरं खरं सांगायचं. आम्ही सांगते मी झाड चढतच नाही कधी. सांगा. शाळेमधले झाड तर फक्त त्याच्या पुढे सांगते एवढं हाया. कोण कोण चालतंय? कोण कोण चढतंय बोल नाही. खरं खरं सांगितलं पाहिजे हा. बघा कालची खरं काठी खरं माझी सांगितलं कापून नाही आली. घेतली मी. आता घंटी वाजल्यावर वाजली पाहिजे गाडी. आई मी चढते पण उड्या खात नाही. बघा बघा तुझ्यावर गोष्ट आली आता. चढतोय पण उड्या खात नाही. उतरतोय. हा. जसा करतोय तसा तू उतरतोय. दाद्या मी पण तसंच करते. मी नाही उडी मारत. ते गाण्यात असतं. आणि बघते की झाड चढून आणि ते झाड लंकू खाली उडी मारतोस की. मारले सांग ना. बाबा मी खोटं बोलत नाही बघा आई. त्याच्या माईला सांगायला फोन करून सांगते. पोटं चुकायला म्हणते चुकायला म्हणायला मग त्याला घेऊन जाते. आणि आई सकाळी काय करायला तर हा? ते काम धंदा एक अर्धा करायचा सोडते झोपीतून उठल्यानंतर. हो. बाहेर मी हाका मारते. बाहेरचा रस्ता झाडून घ्या दूध आणणार तसल्या कामाला तर ऐकत नाही. जेव्हा माझी आंघोळ होईल तेव्हा दुधाला पळते चहाची तलब झाल्यावर. तुम्ही सकाळी का काय बी तर आणायला आले कुणाला तरी काल सारवून सुरून आल्यावर. आणि ती नाही का ते अंदाज व्यायाम करते ती 10 किलोचं उचलायचं. हा. हा का ही ती पोट दुखतंय ह्याचा ती सकाळी उचलायला आहे मस्त. त्याला म्हणलं बस गप की बाबा म्हणलं काय हे आपलं उचलून पोटाला आजो अवधान आणायचं म्हणलं. मी कपड्याच्या गाडी घालते. हा. आणि मी पण घालत होते आई. ती मस्का लावू नका बिनकामाचा. ती झाडावर कोण कोण चढतंय कशा कशा उड्या हाणते हिथं हाणून दाखवा बरं आता. आपण घातल्या त्या कपडे. तिथं कशा उड्या मारतात तसं इथं उड्या मारून दाखवा. म्हणजे कशा मारतात हे कळतं आम्हाला. गण्या किती शांत झालाय. काहीच करीत त्यांना समोर घे एका एकाला समोर घे. नाही. नाही, ते पकपकाचं
खाली का नाही तिसरावर गड्यापासूनच काठी तुमच्या दर 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 अशी लय दिवस झाला तुम्हाला नाही जरा चरबट ते बाळाला दे. मोडला का नाही पुरीच्या हात निश्चित पडली तर हा किती हातातून आला ही बघा ही बघा ही हिच्या दोन्ही हात अशा आहेत जरा कपडे वर बसविले की म्हणते माझे हात मोडलेले आहेत हो मामी बघायचं का तिला 3-4 हजार रुपये दवाखान्यात गेले का ना तुला प्लास्टर करून आणलं का नाही मीच गेलतो स्वतः दवाखान्यात मला बी प्लॅस्टर केलं तर बाई मामा माझे हात बघायचं कशा आहेत बघा तिचे बी दोन्ही हात मोडलेले आहेत ही तरी काय सुधी आहे का तरी बी उड्या मार वाटतात आता ह्याच्या लयच उता यायला आता मी सांगते रे माझ्या अनुभवावरून उड्या मारू नका माझे हात बघा आता कपडे बिपडे धुले ना लय दुखतात माहिती का काय उचलता पण नाही येत नुसते हात दुखत आहेत कपडे धुतले की गडी आहे ह्याला कोण बसून खाऊ घालणार तुम्हाला तर बायका सांभाळायच्या तुमच्या काय काय करायचंय सांगायचंय का नाही मी कोण उड्या मारताय कोण नाही मी तर उड्याच मारत नाही. कसं काय मारत नाही खरं सांगाय मारतोय का नाही उडे तू मला मारत नाही. तू मारल्या तू आणि तो झाडाचं तिच्या जवळ नको देऊ ती मुडी करायचं आऊ कसं त्यांना दे आणि बाकी गेली बाई. तिकडे बाहेर आहेत त्यांना बोल हा? नका बाहेर घेऊन जा. ऐकायचंय का हे खायचे अगं मामी त्यांना भूक लागली त्याला भूक लागली ना हा? खेळ नको गं. तुम्हाला नाही खाणं मी बाय खात नाही. हा? भूक लागली भूक लागली तू भूक लागली नाही. असं बाहेर जाणं म्हणताय ही बी मी तसं झाडावर चढलो का हा. हे बी बाहेर जायचं नग म्हणायले आता उडी मारतील का कसं बोलत आहे लेकरांना शहाण्या सामानी माणसावर लागल्या, नकोशी नाही मग पुन्हा तुमच्या पाठीचं बघा तुम्ही मी नकोशीची करामत सांगा की र किती बी काय असेल ते सांगा मला काय करते का सांगा झाडावर सांगा ह्याच्यावर आय, मुलींचं बाथरूम आहे का तिथे एक खेळाया झाड तिथं लवकर त्यातून उडी मारतात खाली. नाही कशी काय बाळा तोड अगं ती केव्हाचं झालंय. अगं ती केव्हाचं झालंय. हे दिवस झाले त्याला. आता आताचं सांगायला या. मी आहे का आताचं सांगायचं. काय करायला बाबा तसं करू नका हो म्हणावा किती खोटे बोलतोस रे. आता आम्ही बाबा सांगते नुसत्या की, उड्या आता जर सांगते मारल्या, आजचं. दिसल्या, मग तुमच्या हात हाया हे बघा उद्या सर लोकांना जाऊन सांगायचं शिका काही ना नुसतं फक्त उड्या मारलेल्या तुम्ही बघायचं म्हणून आम्हाला सांगायचं फोन करून आई, लेकरं शाळेमध्ये सरतं तर कसं ए, ऋतुजा. करायचं? त्याचे का खाला त्याचे धड पाड. काय करतात? आई, गाण्याचं खेळामध्ये आउट झालं ना लगेच रडते. मी आवडलं. तिथं कामून रडतंय की माहित असलं सगळं बी तिथं बारकं बारकं घरी बी तसंच राहिलेलं असतं. गजा इकडे तू तिकडे मी काय केलं? जानूची करमत तू सांग तुझी करमत जानू सांगते तुमच्या बी दोघाची होऊ द्या आता. आमच्या शाळेमध्ये झाडच हाय तो पण आमच्या एवढंच त्याचं बुड हाय यार. जानू तू सांग गजाची करमत काय खेळतोय का काय करतोय सांग ना. काहीच करीत नाही. म्हणते भाऊ कोण आहे? बस झालं का मनशान? माझं नाव आहेस ना. पण आले खरं त्या दिवशी आमच्या शाळेत कुमार आलता झाडावर चढला होता ती मग आता तिथं बारकाले झाड आहे तर मग चढला असेल मोठं होतं ते झाड. सांगायलास तू. आज वर्षाचं हा. आज वर्षाचं झाडावर चढायचं. गजाने चित्र कसलं भारी काढलं बघितलं? बरं, तिकडे जाऊ दे इकडे टेलरनीचं बघू जम्पर कसं शिवायला ते जम्पर दाखवायचं ह्यांचा मध्येच कुठं निघाला का काहीतरी आता उद्यापासून नुसतं फक्त मला कोणी सांगितलं कळावं तुम्ही झाडावर चढता म्हणून अगं बाई, सर तुला कसलंच ऐकत नाही तर. आई, हे बघा ब्लाऊज माझं शिवलं. मी सांगतो कोण कोण ऐकत नाही. भाऊ तर पहिले ऐकत नाही. हा, तू कसं कोणत्या सरला आमच्या कसं ते? आता तू किती करते? मी करत नाही. तिथून जास्त करते. ऐकतच नाही. बाई, आम्ही ऐकतात. जर खोटं वाटलं तर सरला विचार आम्ही ऐकत नाही. आई, इथं उठा, इथं कोणीतरी बसा. तुम्ही ऐकलं नाही का? कसे करतात हा? तू सरच्या तोंडावर फुटतात ही. सांग टेलरने इकडे जम्पराविषयी तुझी माहिती दाखव जम्पर कसं शिवलं कसं नाही ए शांत बस शिवायले मी आता कंप्लेंट झालं नाही. एकानं बी नाही का नवीन शिवलेलं आता हाय की. हाय की. आम्ही नवीन शिवलंय पण आता खोलून ठेवलं मिस्टेक झाली म्हणून जरा ती नाही ग. ती बाहेर अशी डिझाईन केली बघा. कुठे गेली एक बाई ती जोराची राहिली. कसं करायचं? का टीव्हीकडे बघायला. काय काय टीव्ही दिसत काय मग ही शिवलंय आता नाही शिवलं ती मापाला आलं लावायचंच नाही.
ह्याच्या बाहेर जोडून घ्यायच्या. बघू दे असं दाखव. ती कसला गळा आहे ती पंचकोनी बापरे पंचपक्वानी. पंचकोनी आहे हो. ते आपल्यासाठी पंचपक्वान्न. तर काय सांग की इकडं तुझ्या मग आता फॅन्स लोकाला काय जम्पर एखादं फ्रीमध्ये शिवून देते बिते काय म्हणा. आमचे फॅन लोक कुठं कुठं राहतात तितक्या लांब येणं होईल का त्यांचं. त्या लोकाला म्हणावा, त्या लोकांनो ताई बाई आका म्हणावं जम्पर घेऊन या, तुमचे एक एक जम्पर शिवून देते, तुम्हाला आवडले तर माझ्याकडे अजून या टाकायला, अजून जम्पर मी तुमचे चांगले शिवून देईन. काय असं म्हणावं करावं. ताई बाई आका मावशी काका मुलगी हा. बहीण मी तुमच्या सगळ्यांना ब्लाऊज फ्री शिवून देते. ताई माई अक्का विचार करा. बघा मी अशी शिवून ब्लाऊज द्यायचा एकदम विचार साधे करते सिंपल मध्ये बघा म्हणा. शिवते. मला काही जास्त डिझाईन करता येत नाही. सिंपल असे गळे जे आहेत ते मोबाईलवर बघून मी करते. बघा तुम्हाला आवडतात का टाका माझ्याकडे ब्लाऊज टाकून बघा, शिवून बघा. माझी फिनिशिंग मात्र व्यवस्थित असते. नंबर एक येते मला. आणि मम्मी प्रिन्स कटचं सुद्धा ब्लाऊज शिवते. त्याचा क्लास केला नाही काय मामी नाही, पण किती आता खोटं शिकायले. म्हणता व, माझा ब्लाऊज कसला भारी बघा शिवलाय, ही design पण आहे मस्त. का? आणि अजून नाही पंचकोन केला म्हणता या. भरपूर डिझाईन आहेत रेशमा. पॅच मारून आहेत, पुन्हा नंतरच्या असल्या ब्लाऊजचे आहेत का ह्याला महागून ही करावे लागते. तर हे असले लेसचे कॅनव्हास जोडून ती महागलच्या गळ्यावर डिझाईन टाकते. ती अजून मला बरं, आता टाकायला कोणचा गळा चालू आहे? आता होय साधा गोलच आहे सिंपल मध्ये. बरं, चालू आहे का मग? पंचकोन अशा हातावरच्या डिझाईन ही असलं आता काही येईल. पहिले येत नव्हतं, आता ट्राय करून 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 गिरायकावर. ह्याला हात साफ झालेला आहे. सांगा मला कसे वाटत आहे का आहे आहे. ठेपे गणित चालू आहे त्यांचं. काय ठेपे गणित चालू आहे. हे कोणाचं आहे शर्ट? कोण कसं